सर मोतीबिंदू म्हणजे नेमकं काय असतं? डोळ्यामध्ये पडदा वगैरे येतो का? लक्षात घ्या, मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जी नॅचरल लेन्स आहे ती ओपेक होते किंवा ती ट्रान्सपरन्सी त्याची लूज होते, याला मोतीबिंदू म्हणतात किंवा यालाच इंग्लिश मध्ये कॅटरॅक्ट म्हणतात. तर आपल्या डोळ्यामध्ये जी नॅचरल लेन्स आहे ती ओपेक होणे वयोमानानुसार त्याला मोतीबिंदू म्हणतात. असा पडदा वगैरे कुठलाही येत नसतो. आपल्याला देवानी दिलेल्या लेन्सला ओपेसिटी आली किंवा त्याची ट्रान्सपरन्सी लूज झाली, त्याला कॅटरॅक्ट किंवा त्यालाच मोतीबिंदू म्हणतात. सर मोतीबिंदूचं ऑपरेशन कधी करावं? मोतीबिंदू पूर्ण पिकेपर्यंत थांबावं का? खूप लोकांना हाच प्रश्न असतो की मला मोतीबिंदू झालाय आणि हा पिकला का नाही. तर लक्षात घ्या, 20 वर्षापूर्वी आम्ही जो मोतीबिंदूची सर्जरी करत होतो त्या मोतीबिंदूच्या सर्जरीमध्ये मोतीबिंदू पिकवायचो आणि मग काढायचो. पण आता विविध तंत्रज्ञान आलेले, टेक्नॉलॉजी झाल्यात. फेमटो लेझर सारखं जे ब्लेडलेस कॅटरॅक्ट सर्जरी करू शकतं, ज्याच्यामध्ये कुठेही कट हा ब्लेडनी न घेता किंवा कुठलाही कट न घेता लेझरनी पूर्ण मोतीबिंदू काढला जातो. अशा टेक्नॉलॉजी बाजारात असल्यामुळे आता मोतीबिंदूसाठी पिकवणे किंवा त्याला मोतीबिंदूचं ऑपरेशन थांबून करणे असं काहीही राहिलं नाही. सो आता उलट आहे त्याच्या, अर्लियर द बेटर. जितक्या लवकर तुम्ही मोतीबिंदूची सर्जरी केली तेवढं तुमच्यासाठी अतिशय छान असतं. आणि मोतीबिंदूच्या ऑपरेशनला साधारण किती वेळ लागतो? म्हणजे ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये किती दिवस राहावं लागेल? मोतीबिंदूची सर्जरी आता खूप क्विक होते. आता कुठलेही भूल, पट्टी, टाके, इंजेक्शन काहीही मोतीबिंदूच्या सर्जरीला द्यावं लागत नाही. जर तुम्ही ऍव्हरेज टाइम बघितला तर मोतीबिंदूच्या सर्जरीला हार्डली 10 ते 12 मिनिटं लागतात. म्हणजे 10 ते 12 मिनिटांमध्ये तुमच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन होऊ शकतं. जे देशपांडे आय हॉस्पिटलमध्ये आहे ते तर फेमटो लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट आहे. ते जर विचार केला तर हार्डली 1.5 ते पावणे 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोतीबिंदूची सर्जरी होते. आता जर तुमचं 5 मिनिटांमध्ये किंवा 10 मिनिटांमध्ये मोतीबिंदूची सर्जरी होतीये, ज्यामध्ये तुम्हाला भूल नाही, पट्टी नाही, टाके नाही, इंजेक्शन नाही, तिथे राहण्याचा संबंधच येत नाही किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारे हॉस्पिटलमध्ये 10 मिनिटं म्हणजे तासाभराच्या वर कधीही ठेवल्या जात नाही. इमिजिएटली पेशंट डिस्चार्ज होतो. त्याच वेळेस तुम्ही घरी जाऊ शकता. आणि ऑपरेशन नंतर चष्मा लागतो का? आणि अशा कोणत्या लेन्सेस आहेत का ज्याच्यामध्ये आम्ही चष्मा मुक्त होऊ शकतो? येस, तुमचा मोतीबिंदू सर्जरी नंतर कायमची तुम्हाला चष्म्यापासून मुक्ती मिळू शकते. पण त्याच्यामध्ये कुठल्या टेक्नॉलॉजीने तुमचं ऑपरेशन होतंय, कुठली तुमची लेन्स वापरल्या जाते, तुम्हाला काही प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत का, ज्याच्यामध्ये डायबिटीज म्हणू शकतो, ग्लाउकोमा म्हणू शकतो किंवा ऑक्युलर सरफेस डिसऑर्डर्स, असे काही प्रॉब्लेम्स नाहीत ना. हे जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला युजली चष्म्यापासून कायमची मुक्ती मोतीबिंदूच्या सर्जरी नंतर मिळवता येते. फक्त त्यामध्ये हायस्ट स्किलफुल डॉक्टर आणि एक्सलंट टेक्नॉलॉजीचा वापर केला तर तुमचा कायमचा चष्मा आपण मोतीबिंदूच्या सर्जरी नंतर घालवू शकतो. थँक्यू.